जय महाराष्ट्र मित्रांनो, सुझलॉन या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. खासियत याची अशी आहे की 44 वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी भरती होते. भरपूर साऱ्या पोस्ट आहे, सॅलरी चांगली मिळते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणाचं डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएशन झालंय, इंजिनिअरिंग झालंय, त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स असणार आहे. अप्लाय करणं सुरू झालंय. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतोय. कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आपण आणत असतो. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर सुझलॉन या कंपनीची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. एनर्जीची सध्या नितांत गरज आहे आणि त्यासाठी सुझलॉन काम करते. तुम्ही ते बघू शकताय. नंबर 1 इन इंडियाज रिन्युएबल सेक्टर. ओके, चांगली कंपनी आहे. महत्त्वाचं म्हणजे याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. खास करून वाइंड एनर्जी जी आहे त्याबद्दलचे जे सोल्युशन प्रोव्हाइड करते आहे, त्यामध्ये ही टॉपची कंपनी असणार आहे. ओके, जसं की तुम्ही ते बघू शकताय. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं 44 वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे. त्या अंतर्गत भरती आहे. मग कुठले-कुठले डिपार्टमेंट आहे तुम्ही ते बघू शकताय. जसं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर बी-ओ-पी आहे, डिझाइन आहे, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन आहे, त्याच्यानंतर भरपूर सारे प्लॅटफॉर्म आहे, टेक्नॉलॉजी आहे. या वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती होते आहे आणि त्या अंतर्गत या पोस्ट असणार आहे. पण सध्या अनेकांना अर्जंट जॉब पाहिजेला आहे, तर त्यासाठी 2 व्हेकन्सी मी तुमच्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत. जसं की तुम्ही ते बघू शकताय. सगळ्यात पहिले आहे डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी आणि ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी. या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. कारण की तुम्ही फ्रेशर्स आहात तरी करू शकताय, एक्सपिरियन्स आहात तरी अप्लाय करू शकताय. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, तर एक्सपिरियन्स बेसवर भरपूर सारे आहे. इथे बघा, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, कुठे 5 वर्षाचा पाहिजे, कुठे 13 वर्षाचा पाहिजे, कुठे 1 वर्षाचा पाहिजे. तुम्ही इथे पण सिलेक्ट करू शकता. तुम्हाला एक्सपिरियन्स किती पाहिजे, 0 टू 1 इयर पाहिजे तर तसे येतील. एम्प्लॉयी टाइप कसं पाहिजे, परमनंट पाहिजे, ट्रेनी पाहिजे, त्यानुसार बघू शकताय. जॉब टॅग कसं पाहिजे त्यानुसार बघू शकताय आणि कंट्री आपल्या इंडियामध्ये हे जॉब असणार आहे. ओके. आता जी पहिली वॅकन्सी आहे त्यासाठी तुम्ही बघू शकताय. तुमचं जॉब टायटल असणार आहे डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी आणि ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी. ओके. आता डिपार्टमेंट कुठला आहे तर बघू शकता, ऑपरेशन अँड मेंटेनन्स या अंतर्गत ही भरती होते आहे. जॉबचा हेतू काय तर बघा, सेफ, रिलायबल, इफिशियंट ऑपरेशन ऑफ वाइंड टर्बाइन जनरेटर्स. यासाठी मध्ये इथे तुम्हाला ट्रेनिंग पण दिली जाते, कारण की पोस्टचं नावच आहे ट्रेनी म्हणून. त्यामुळे तुम्हाला ते ट्रेनिंग पण दिली जाणार आहे. काम कसं केलं जातं ते शिकवलं जाणार आहे आणि तेच ट्रेनिंगचं काम तुम्ही इथे करणार आहे. मग रिस्पॉन्सिबिलिटी काय, म्हणजे तुम्हाला काय-काय काम करायचं आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन समजून घ्या. तुमचा डिप्लोमा झालेला आहे इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स. तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. किंवा तुमचं बी झालंय, बी-टेक झालंय, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा रिन्युएबल एनर्जीमधून तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. म्हणजे थोडक्यात ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. बाकी अजून इथे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल. ऑदर काय-काय गोष्टी पाहिजे त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे. आता जर का इथे अप्लाय करायचं असेल तर इथे बघा दिले अप्लाय नाऊ. यावर तुम्ही Google सोबत लॉग इन करू शकताय किंवा LinkedInवर अकाउंट आहे. इथे तुम्ही साइन अप करू शकताय किंवा नवीन असाल तर इथे बघा साइन अप ऑप्शन आहे. मग तुम्हाला हे सगळे डिटेल्स टाकून साइन अप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे पहिल्या पोस्टसाठी. आणि दुसऱ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. हा पण जॉब चांगला आहे. जसं की बघू शकताय, ऑपरेशन इंजिनिअरिंग यासाठी असणार आहे आणि तुमची कंपनी सुझलॉन आहे. लोकेशन दिले 7 वेगवेगळे लोकेशन आहे. खास करून यांचे जे प्लांट्स आहेत ते गुजरातमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्ही ते सिलेक्ट होताय तर गुजरातमध्ये तुम्हाला काम असणार आहे, कारण की पहिली जी पोस्ट आहे तुम्ही बघू शकताय, इथे पण गुजरातमध्ये यांचे भरपूर सारे प्लांट आहे आणि इथे पण गुजरातमध्येच असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही गुजरातमध्ये जॉब करायला इच्छित असाल तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. बाकी सॅलरी चांगली आहे, पोस्ट चांगली आहे, एक्सपिरियन्स चांगला आहे आणि या सेक्टरमधली वन ऑफ द टॉप कंपनी आहे. ओके. अजून रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया विचारला आहे. डिप्लोमा प्रिफर केला जातोय. म्हणजे तुमचं डिप्लोमा झालं तुम्ही अप्लाय करू शकता. मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुमचं झालंय, अप्लाय करू शकताय. फ्रेशर्स पण अप्लाय करू शकतोय आणि 6 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे, तुम्ही अप्लाय करू शकताय. सॅलरी ते जाते ₹2,30,000 पासून ₹3,50,000 फ्रेशर्सलाही मिळते, एक्सपिरियन्सलाही मिळते. ओके. स्किल्स कुठले-कुठले पाहिजे त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. अप्लाय कसं करायचं तर इथे पण अप्लाय नाऊ यावर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकताय. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या पोस्ट आहे. तर चांगली संधी आहे. ज्यांचा डिप्लोमा झालाय, इंजिनिअरिंग झालंय, चांगला जॉब शोधताय, या सेक्टरमध्ये तुम्हाला करियर करायचंय तर नक्की अप्लाय करा. मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद.
जय महाराष्ट्र.